ल्युकेमियाची लक्षणं बघूयात. रक्ताच्या कर्करोगामध्ये होणारी जी प्रामुख्याने जी लक्षणं दिसतात ती का लक्षणं दिसतात ते बघूयात. ल्युकेमिया होत असताना म्हणजे रक्ताचा कर्करोग होत असताना ज्या आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या 3 प्रकारच्या पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट. आणि जे पांढऱ्या पेशींचे 5 प्रकार आहेत, मोनोसाइट, लिम्फोसाइट, इओसोफिल, बेसोफिल. यांच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला सेल डिव्हिजनमध्ये, म्युटेशनमध्ये, तर त्यांची संख्या जी नॉर्मली 4,000 ते 11,000पर्यंत असते आणि ती लाखांमध्ये गेली. म्हणजे नॉर्मली RBC आपल्या शरीरात 99% असतात, 0.2%मध्ये WBC असतात आणि 0.8%मध्ये प्लेटलेट असतात. ज्यावेळेस WBC ह्या तांबड्या पेशींची जागा घेतात आणि आपल्या रक्तामध्ये WBC जास्त प्रमाणात दिसतात, RBC म्हणजे तांबड्या पेशी आणि प्लेटलेट कमी होतात. म्हणजे ज्यावेळेस तुमचं बोन मॅरो विस्कळीतरित्या काम करायला लागतं, बोन मॅरो फेल्युअर होतं, त्यामुळे जी लक्षणं दिसतात ती आपण बघूयात. बोन मॅरो फेल्युअर झाल्यामुळे ॲनिमिया नावाची कंडिशन डेव्हलप होते, त्यालाच रक्ताशय पंडुरोग असं म्हटलं जातं. आणि ॲनिमियाची लक्षणं काय असतात? एक तर तुम्हाला अतिशय दम लागणे, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, अंगदुखी, पायांना सूज येणे, अंगाला गोळे येणे किंवा लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, डोकं दुखणे, धडधड होणे, पाल्पिटेशन होणे, जिने चढताना दम लागणं, थकवा अतिशय प्रमाणात जाणवतं किंवा गळून गेल्यासारखं होतं, कुठलंही काम करण्यास उत्साह राहत नाही किंवा छोटंसंही म्हणजे बारीक छोटे काम केलं तरी तुम्हाला असं खूपच विकनेस आल्यासारखं वाटतं, थकून गेल्यासारखं वाटतं. ॲनिमियाशी रिलेटेड जी लक्षणं आहेत ती आपल्याला RBC कमी झाल्यामुळे बघायला मिळतात. दुसरं म्हणजे की WBC ज्या वाढलेल्या आहेत, म्हणजे खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत, पण त्याचं जे मॅच्युरिटी फॉर्ममध्ये नसल्यामुळे, इमॅच्युअर WBC रक्तामध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळे जे आपल्याला इन्फेक्शन अगेन्स्ट लढण्यासाठी मदत करत असतात WBC नॉर्मली त्या करत नाहीत. त्यामुळे अशा पेशंटला वारंवार इन्फेक्शन होतं, आज अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, सतत ताप येणं, थंडी वाजून येणे, लघवीला इन्फेक्शन होणं, छातीमध्ये इन्फेक्शन होणं, निमोनिया होणं, असे जे ताप येणं सतत, ह्या ज्या रिकरंट जे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक, जुलाब होणं, हे जे रिकरंट इन्फेक्शन जे होतात ते तुमची इम्युनिटी कमकुवत झाल्यामुळे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एक तर आहे ॲनिमियाची लक्षणं, दुसरं म्हणजे तुमच्या WBC निकृष्ट दर्जाच्या झाल्यामुळे, इमॅच्युअर असल्यामुळे तुमची इम्युनिटी डाऊन झाल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन वारंवार होतं. तिसरं कॉमनली आपल्याला बघायला मिळतं म्हणजे की तुमच्या प्लेटलेट ज्या असतात त्यांची संख्या कमी झाल्यामुळे, म्हणजे रक्तामध्ये ज्या प्लेटलेट रक्त घट्ट करण्याचं काम करत असतात आणि ज्यावेळेस प्लेटलेट कमी होतात त्यावेळेस तुमचं रक्त हे व्यवस्थित क्लॉट होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला इझिली म्हणजे कॅन्सरच्या पेशंटला इझिली ब्लिडिंग होतं. नाकावाटे, तोंडावाटे, संडासवाटे, कानावाटे, कंजंटायव्हल, इंटरनल ब्लिडिंग, कुठल्याही छिद्रामधून ब्लिडिंग होणं हे कॉमनली आपल्याला ल्युकेमियाच्या पेशंटमध्ये बघायला मिळतं, कारण प्लेटलेट्स कमी झालेल्या असतात. दुसरं म्हणजे की आपल्याला बघायला मिळतं की खूप प्रमाणात सेल डिव्हिजन झाल्यामुळे, म्हणजे मायटोसिसची जी प्रक्रिया आहे ती अतिशय प्रमाणात झाल्यामुळे तुमचा मेटाबॉलिझमचा जो रेट आहे, हायपर मेटाबॉलिझम होतं, मेटाबॉलिक रेट वाढला जातो अशा पेशंटला. तर त्याची लक्षणं काय दिसायला बघायला मिळतात? तर एक तर आहे तुमचं वेट लॉस होतं, वजन कमी होतं, 4 ते 5 किलो सिग्निफिकंट वेट लॉस विथिन 3 to 5 मंथ होऊ शकतो. भूक अतिशय प्रमाणात कमी लागते, रात्रीला घाम अतिशय प्रमाणात येतो, कारण पूर्ण तुमची शरीरातली एनर्जी ह्या ॲबनॉर्मल सेल डिव्हिजनमध्ये म्हणजे मायटोसिसमध्ये होत असताना बघायला मिळते. आणि हायपर मेटाबॉलिक रेट जास्त प्रमाणात वाढल्यामुळे तुम्हाला रात्रीला घाम येतो, वजन वाढत नाही, वजन कमी होतं, भूक कमी होते, त्याच्यामुळे तुम्हाला थकवा, लिथार्जी, जसं जे इन जनरल सिम्पटम आहेत वेट लॉस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे मायटोसिसमुळे बघायला मिळतात. आणि आता ह्या ॲबनॉर्मल पेशी तयार झाल्या, इतक्या साचलेल्या आहेत, त्याचं डिस्ट्रक्शन झाल्यानंतर त्या स्प्लीनमध्ये जमायला होतात. स्प्लीनमध्ये ह्याचं डिस्ट्रक्शन होतं या ॲबनॉर्मल पेशींचं आणि त्यामुळे काय होतं, स्प्लीनमध्ये हायपरट्रॉफी होते, स्प्लीनची साईज वाढते, लिव्हरमध्ये पण साईज वाढायला लागते, हिपॅटोस्प्लिनोमेगाली बघायला मिळते. आणि दुसरं म्हणजे की स्प्लीनमध्ये इतकी साईज वाढल्यामुळे स्प्लेनिक इन्फाक्ट म्हणजे स्प्लीनचा रक्तपुरवठा अक्षरशः बंद होतो, ती एक लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी होऊ शकते.
आणखी एक आपल्याला बघायला मिळतं की ट्युमर लायसिस सिंड्रोम नावाची जी कंडिशन आहे, जे ॲबनॉर्मली एवढ्या प्रमाणात ज्या पेशी तयार झालेल्या आहेत त्याचं डिस्ट्रक्शन होत असताना आपल्या रक्तामध्ये युरिक ॲसिड, फॉस्फेट याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं. ज्यावेळेस ह्या लिम्फोब्लास्ट किंवा मायलोब्लास्ट हा जर सॉलिड ऑर्गनमध्ये म्हणजे लिव्हर, किडनी, स्प्लीन इतर कोणत्याही ऑर्गनमध्ये पोचला असेल, तिथे त्याचं मेटास्टॅसिस झालं असेल तर त्याच्याशी रिलेटेड लक्षणं बघायला मिळतात. म्हणजे किडनीपर्यंत गेल्या तर किडनीचे संबंधित आपल्याला लक्षणं बघायला मिळतात. किडनी फेल्युअर, लघवी न येणे, किडनी फंक्शन व्यवस्थित न होणे किंवा दुसरं तुमच्या हाडांमध्ये गेला असेल तर अशा लोकांना बोन पेन किंवा रिब स्टर्नम पेन, म्हणजे इथे दाबलं तरी दुखतं, हाडांवर दाबलं तरी दुखतं, सिव्हिअर बोन पेन असं, बॉडी एक सिव्हिअर असं किंवा कॉलर बोन असं त्याच्या इथे जरी प्रेस केलं तरी त्यांना सिव्हिअर फॉर्ममध्ये म्हणजे बोन पेन बघायला मिळतं. किंवा आपण म्हणतो की त्या पेशंटमध्ये ना स्किनवर पेटिचेल रॅश किंवा क्लोरोमा नावाची जी म्हणजे नोडल्स तयार होतात किंवा त्याच्यामध्ये असे रॅशेस जे बघायला मिळतात, ब्ल्यूइश ब्लॅकिश डिस्कलरेशन हे बघायला मिळते, कारण थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे प्लेटलेट कमी झालेले असतात. काही लोकांमध्ये गमची हायपरट्रॉफी, जे आपले गम असतात त्याची हायपरट्रॉफी झालेली बघायला मिळते. एकदम सुजलेले गम, ब्लिडिंग गम आपल्याला बघायला मिळतात. दातांच्या केरीज वारंवार होतात, म्हणजे टूथ केरीज आपण म्हणतो, दाताला इन्फेक्शन होणं हे कॉमनली बघायला मिळतं. ब्रेनमध्ये गेलं तर ब्रेनशी रिलेटेड सिम्पटम म्हणजे कन्व्हल्जन, झटके येणे, सिव्हिअर म्हणजे मिनिंजायटिसची जे लक्षणं आहेत मिनिंजल फॉर्ममध्ये जे आपल्याला बघायला मिळतात की, आणि त्याच्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी CSF ची तपासणी करावी लागते. म्हणजे लंबर पंक्चर करून CSF टेस्ट केलं जातं. त्याच्यामध्ये ब्लास्ट किंवा पॉलिमॉर्फ्स आहेत किंवा जे ॲबनॉर्मल इमॅच्युअर फॉर्म आहेत ते रूल आउट केलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला हा कॅन्सर कुठपर्यंत स्प्रेड झालेला आहे ब्रेनपर्यंत हे सगळं फाइंड आउट केलं जातं. म्हणजे लक्षणांची जर आपण बघितली यादी तर मेन बेसिकली लक्षणं आहेत ती म्हणजे तांबड्या पेशी कमी झाल्यामुळे, प्लेटलेट कमी झाल्यामुळे, तुमचं बोन मॅरो फेल्युअर झाल्यामुळे, तुमचं जे हे जे ट्युमर लायसिस सिंड्रोम आहेत म्हणजे त्याचं जे वेस्ट मटेरियल जे हे विघटन होत असताना जी लक्षणं येतात किंवा तुमचं जे मायटोसिस होत असताना, सेल डिव्हिजन होताना जी एनर्जी युटिलाइज होते त्याच्यामुळे येणारी लक्षणं ही, किंवा गम, हायपरट्रॉफी, ब्लिडिंग, प्लेटलेट कमी, ह्या सगळ्या लक्षणांचा फिजिकली डॉक्टर एक्झामिनेशन करतात. मग तुमची सायटोलॉजी बघितली जाते आणि त्याच्यानंतर निदान केलं जातं.